नमस्कार सर्वांना. SSC सीजल 2026 ची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. फॉर्म भरणं हे सुरू झालेलं आहे. यावेळी आयोगानं एक खूप मोठा चेंज केलेला आहे एक्झाम पॅटर्न मध्ये. तो म्हणजे आता सेक्शनल टायमिंग इंट्रोड्यूस केलेला आहे, जसं की बँकिंगला असतं. म्हणजेच तुम्हाला पेपर हा आधीपेक्षा खूप चॅलेंजिंग असणार आहे. आधी प्रीला 100 प्रश्न सोडवण्यासाठी 1 तास असायचा, तर तेच आता चेंज करून त्यांनी असं केलेलं आहे की सेक्शनल टायमिंग आणलेलं आहे. प्रत्येक सेक्शनसाठी म्हणजेच मॅथ्स, इंग्लिश, रिझनिंग, जीके साठी तुम्हाला 25 प्रश्न सोडवण्यासाठी प्रत्येकी 15 मिनिट असणार आहेत. आणि सेम त्यांनी मेन्सला पण केलेलं आहे. मेन्सला तुम्हाला आता जो पेपर 1 असणार आहे मॅथ्स आणि रिझनिंग, आधी त्यासाठी तुम्हाला 1 तास असायचा 60 क्वेश्चन सोडवण्यासाठी, तेच तुम्हाला आता प्रत्येकी अर्धा तास असणार आहे. तुम्हाला 30 मिनिटांमध्ये 30 मॅथ्सचे आणि परत नंतर 30 मिनिटांमध्ये 30 रिझनिंग क्वेश्चन सोडवायचे आहेत. तेच नंतर पेपर 2 ला म्हणजेच इंग्लिश आणि जीके साठी इंग्लिशचे 45 क्वेश्चन सोडवण्यासाठी तुम्हाला 40 मिनिटं असणार आहेत आणि जीकेचे तुम्हाला 25 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 20 मिनिटं असणार आहेत. म्हणजेच आधीपेक्षा पेपर हा चॅलेंजिंग केलेला आहे. तुम्हाला सेक्शनल टायमिंग आणलेला आहे. तुम्हाला प्रॅक्टिस आता अजून जोमानं अजून चांगली प्रॅक्टिस करायची आहे. तुम्हाला अजून मेहनत घ्यावी लागणार आहे, तरच तुम्ही ही एक्झाम क्रॅक करू शकता. सेक्शनल टायमिंग आणल्यामुळे काय झालंय की बऱ्याच मुलांना याचा फायदा होणार आहे. जसं मॅथ्स वगैरे वीक आहे, तर आता काय होणार आहे की कुणाला आउट ऑफ मार्क पडण्याची शक्यता खूप कमी असणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ॲक्युरेसी ठेवण्याचा प्रयत्न करा. जो विद्यार्थी जास्तीत जास्त ॲक्युरेसीनं पेपर सोडवेल आणि कमी टाइममध्ये जास्त क्वेश्चन सोडवेल त्याचं सिलेक्शन होणार आहे. त्यामुळं सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि सर्वांनी SSC 2026 चा फॉर्म भरायचा आहे आणि ही एक्झाम द्यायची आहे. थँक्यू.